राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच. त्यातच राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप केला होता आणि आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना समर्थन दिलं, तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर संशयही व्यक्त केला. यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय की आमचा आक्षेप निवडणूक आयोगावर आहे, त्यामुळे उत्तरही आयोगानं द्यावं. भाजप किंवा मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पडण्याची गरज नाहीये. आयोगानं दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाकावं. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय असा टोला लगावला होता. तर शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये केलेल्या खळबळजनक दाव्याचेही मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं. विधानसभा निवडणुकांपूर्वी 2 माणसं 160 जागांची गॅरंटी घेत होते असा दावा शरद पवार यांनी केला होता. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी राहुल गांधींच्या आरोपांना दुजोरा दिला. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या भेटीनंतर पवारांना हे कसं आठवलं असा सवाल त्यांनी विचारलाय. त्यासोबतच विरोधक जनतेत बोलतात पण आयोगासमोर साक्ष द्यायला तयार नाहीत असंही फडणवीसांनी म्हटलंय. आणि शरद पवार यांच्या आरोपांचं खंडन करत त्यांना खरमरीत शब्दात सुनावलं देखील आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा MCN न्यूज.